कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी मॅडम, पण ही ऑर्डर द्यायची लास्ट वेळ आहे आणि हो, तुम्ही दिलेली ऑर्डर ही मला आत्ता आणावीच लागेल। आणू का ऑर्डर? एक मिनिट हा। मॅडम काय झालं? काही नाही, तुम्ही आणा ऑर्डर। ओके मॅम। अर्जुन तू कुठे आहेस आणि का असं वागतोस तू माझ्याशी? एक मिनिट राहिला आणि तुम्ही 3 पॉइंट मागाय। आम्ही जिंकला जिंकला जिंकला। मामा आता लागशील का माझ्या मानी बाबांच्या नादी? नाही बाबा, नाही लागत। तुझे मा आणि बाबा एकदम बेस्ट आहेत, बस का? हाय तर बेस्ट। ये देंगे देंगे दे दिवे मामा हाकला, दिवे मामा हाकला। हा मिस कॉल आज आर्याला समजावणं महाकठीण होणार आहे। फोन तर करायलाच पाहिजे। अर्जुन अरे कुठे आहेस तू? हॅलो अमोल, अमोल, अर्जुन कुठे आहेस तू? हॅलो अमोल, 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 ए बा, अमोल, काय झालं तुला? प्यारे अमोल, ए बा, अमोल, हॅलो हॅलो अर्जुन कुठे आहेस? अमोल, चल, अमोल, अमोल, हॅलो अर्जुन अरे बोल ना। मॅडम तुमची ऑर्डर। ठेवा तुम्ही। थँक्यू मॅम। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या अपर्णाच्या ना सगळ्या गोष्टींचा छडा लावायचा आहे आज मला। आई मी ना तुला सांगून ठेवते, अर्जुनकडे ना नेहमीचीच कारणं असणार आहेत। अगं आर्या, आपण आलोय ना आता इथं बघायला। हा तू जरा शांत हो, बघू। अगं आपण बोलूया ना, बघूया काय झाले ते। हा आर्या, अर्जुन चुकतोय हे कळतंय मला, पण आपण जरा शांततेत घेऊया ना। अहो एवढे दिवस तेच केलं ना, आणि तुम्ही सगळे पण बोलताय की तेच, पण आता पुरे झालं। आता जाब विचारायचंय की माझ्या आर्याचं चुकलं काय, आणि ते ना मी माझ्या पद्धतीने विचारेन। अर्जुन अर्जुन बाहेर ये। आर्या अगं असं ओरडून बोलण्यापेक्षा थांबा बाबा, हे सगळं मला माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करू द्या। चल गाई। अमोल तू जा बाळा, आत रूम मध्ये जा। काय झालं मा? बाहेर कोण आले? कामासाठी काही लोक आलेत ना मला भेटायला। तू जा आतमध्ये, तुला बाबांसाठी चित्र काढायचं ना, तू जा चित्र काढ, रूम मध्ये जा। ओके मा। सावकाश। दिदे काय झालं? कोण आले? काल रात्री मी तिकडे गेलो नाही ना, त्यामुळे चिडून आर्या इकडे आली वाटतं। बा अर्जुन
वा विनायकराव, मी पहिला होणारा जावाई बघतीये जो खुलेआम होणाऱ्या बायको आणि सासू समोर आपल्या पहिल्या बायकोला खुलेआम बिंदास्त भेटतोय. लाज अब्रू सगळं वेशीला टांगलं यांनी. अहो आर्याची ही बोलायची भाषा नाही. माफ करा विनायकराव, अहो रात्री आर्या उशिरा घरी आली आणि रडायला लागली. अहो काय केलं नाही माझ्या मुलीने अर्जुनसाठी, पण त्याला ना त्याची काडीची किंमत नाहीये. असं तुमच्या पोटच्या मुलीसोबत झालं असतं ना तर तुम्ही भाषेचं भान ठेवलं असतं. काकी हे बघा, तुमचा राग कळतोय मला, पण खरंच सॉरी. आई, अगं अर्जुन सॉरी बोलतोय. सॉरी खरंच. अगं आर्या, मी इकडं अडकलो होतो काल, त्यामुळे मला तिकडं नाही येता आलं. आई, मी म्हणाले होते ना तुला. अर्जुन, आर्या सकाळी घरी आली तेव्हा रडत होती. इतकं गृहीत धरलंस तर तिने कसं समजून घ्यायचं रे? अहो हे आधीपासूनच चाललं होतं, पण काल ना या अर्जुननी सगळ्या सीमा पार केलेत. माझ्या मुलीने वटपौर्णिमेचा उपवास केला तुझ्यासाठी. त्या दिवशी देखील ना तू त्याला उपाशी ठेवून इकडे बसला होतास. आणि काल, अरे काल तर तिला आवरून बोलवलंस आणि स्वतः आलाच नाहीस. ती मूर्खासारखी एकटी बसली होती तिकडे, तू तिचा फोन सुद्धा घेतला नाहीस. अहो ते आम्ही खेळत होतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. तुमचं बाहेरचं नाव? दिव्यराणी श्रीनिवास लिंगाला. लिंगाला साऊथ इंडियन आहे. अरे व्हेरी गुड. मग आणि आता सासरी? दिव्यराणी प्रसाद कांबळे. अरे पण मराठी समजतं ना? हो हो. नाहीतर तुम्ही बोललेलं मला नाही समजणार आणि मी बोललेलं तुम्हाला समजणार. मी मराठी बोलते. हो. माहेर कुठलं तुमचं? वरळी. वरळी. आणि सासर? वसई. व आवडतो का तुम्हाला? पण मग तुम्ही किती वर्ष झाले वसईला येऊन? आम्हाला 4 वर्ष आता. 4 वर्ष. मिस्टर वरळीला आले होते? नाही, आम्ही ऑफिस मध्ये भेटलो एकत्र. अरे वा. आणि तिकडे भरती ओहोटी सुरू झाली. हो. किती वर्ष झाली लग्नाला? 8 वर्ष झाले. 8 वर्ष. नमस्कार. बोला. मी खुशबू पटेल. लग्नाआधी माझं नाव आणि त्यानंतर माझं नाव खुशबू गाला. गाला. हा, मी वसईला. गालाला पटेल. पटेल टू गाला. पटेल टू गाला. येस. पण गालाला पटेल ना. पण कसं लग्न कसं झालं? माझा लव्ह मॅरेज होता. आम्ही कॉलेजला भेटलेलो. मी कुठल्या कॉलेजला भेटलेलो? कांदिवली KES कॉलेज आहे तिकडे. तिकडे. हा. आणि त्यानंतर आम्ही अरिना इन्स्टिट्यूट आहे तिकडे आम्ही स्टडी केली. केली का? येस. 3D स्टडी केली. आणि मग नंतर आम्ही फ्रीलान्सिंग वर्क केला. संगतीच केलो. सगळं संगती केलं. येस. अरे वा. गाला आणि पटेल. पण आता किती वर्ष झाले लग्नाला? 8 वर्ष झाले मला. आमचं रिलेशन 14 इयर्सचं आहे. कसं काय हो? आम्ही 11th होते तेव्हा भेटलेले. तर हा, त्यानंतर 2016 माझी लग्न झाले. तसं आता मला 4 इयर्सची मुलगी आहे आणि आता मी ॲज अ ग्राफिक डिझायनर आय एम वर्क. अँड माझे हजबंड तिकडे 3D डिझायनर असतो. तिथेच आहेत? नाही, तिकडे नाही. संगती नाही आता. आता संगती नाही? फक्त आम्ही दोघी गोरेगावला संगती कामावर पण कंपनी वेगळी आहे. कंपनी वेगळी पण जाता संगती आणि येता संगती. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. त्यांचे आई बाबा कुठे असतात? संगती राहतो आम्ही. जॉईंट फॅमिली. सगळे संगती राहतात तुम्ही? वसईलाच राहता? येस. मग इकडे वातावरण कसं आहे? दमट नाहीये ना? नाही, मला छान वाटते तू. चांगलं आहे ना? तुमच्या सासूबाईंना पण चांगलं वाटतं की नाही? तुमच्या सासूबाई कुठे असतात? आमच्या सासूबाई दिराकडे असतात. वसईलाच असतात त्या. पण त्या इकडे दमट वातावरणात राहणार आहेत त्या. वसईच्याच आहेत त्या. वसईच्याच आहेत. मग त्यांच्यापासून तुम्ही किती लांब राहता?
15 मिनिटं. अंतर ठेवू ना. नमस्कार. नमस्कार सर. माहेरचं नाव माझं हिना रमेश पाटील आणि आता लग्नानंतर हिना दिपेश वाघमारे. अच्छा, माहेर कुठलं? माहेर माझं म्हणजे पप्पा धनसार पालघरचं. किती वर्ष झाली लग्नाला? माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली. मिस्टर काय करतात? ते मर्चंट नेव्ही मध्ये येतात. कुठे असतात? ते आता शिपिंगलाच आहेत, US ला आहेत आता त्यांचं. आता US ला आहे? हां, आता US. अरे वा. मग कधी गेले कधी ते? आता लास्ट मंथच गेले. आता येणार कधी? येतील दिवाळीच्या टायमात. 6 मंथचा कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे इथे येतात, दिवाळीला फटाके वाजतात, परत जातात. काय आयडिया आहे एक तुमच्या प्रत्येकीमध्ये एक वेगळं पण आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, तुमचं लग्न लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. कसं झालं? कुठे? माझ्या बहिणीच्या साखरपुड्यात त्यांनी मला बघितलेलं. मग त्यांनी मला रिक्वेस्ट पाठवली. तुम्ही वाटच बघत होता? नाही, मी ओळखतच नव्हती त्याला. मग तुम्ही लगेच एक्सेप्ट केली? नाही, मी नाही एक्सेप्ट केली. मी 2-3 दिवस घेतले. नंतर मला असं वाटलं की माझ्या भावाचा मित्र आहे, त्याने रिक्वेस्ट पाठवली म्हणून मी एक्सेप्ट केली. पण त्या लग्नामध्ये एकमेकांना बघत असाल ना? आखोही आखो में. हा, तो मला ऑब्झर्व करत होता. पण मला असं होतं की तुम्ही आकाशाकडे बघत होता. मग तुम्ही बघत होता ना? माझ्या ऍक्च्युली मेन प्रॉब्लेम असा होता की मला असं होतं की मम्मी पप्पा ऍग्री होतील नाही होतील म्हणून झाले. हा, कारण की एकाच कास्टचे आहोत ना आम्ही. ऍग्री झाल्यावर होकार दिला की आधीच होकार दिला? नाही, पप्पा ऍक्च्युली त्याचं स्थळ घेऊन आलेले, पण माझ्या 2 नंबर बहिणीसाठी आलेले. आम्ही ऍक्च्युली 3 बहिणी आहोत. मोठ्या बहिणीच्या लग्नात त्यांनी मला प्रपोज केलेला आणि पप्पा त्याचं लग्न माझ्या 2 नंबर बहिणीशी लावत होते. वेगळा ट्रॅक आहे. पण मला माहिती होतं की तो मला लाईक करतोय, पण मग मी कसं बोलू? मग मी बोलली बघूया आपण नंतर काय होतं ते. तुम्ही मोडलं ते रास्ते का काटा हटा दिया? नाही. पण आता व्यवस्थित आहे? हा, आता व्यवस्थित आहे. किती वर्ष झाली म्हणाला? 9 वर्ष. दोघांमध्ये चांगला स्वभाव कोणाचा आहे? असा बघायला गेला तर त्याचा आहे. असा आणि तसा बघायला गेला सगळ्यांना असं वाटतं की तो चांगला आहे, म्हणजे खूपच चांगला आहे. म्हणजे नाहीये का? आहे, तो चांगलाच आहे. पण माझ्याशी म्हणजे कधी कधी असं वाटतं अरे यार काय आहे, असा का वागतो माझ्याशी असं. का लग्नात गेले होते बहिणीच्या असं वाटतं कधी कधी? तुमचं काय? अरेंज मॅरेज. कसं ते? घरातल्यांनी जे केलं. काय केलं? घरातल्यांनी डिसाईड केलं. अच्छा, तुम्हाला काय? मला दुखवायचं नव्हतं माझ्या मम्मी पप्पाला असं काय. हो, म्हणून तुम्ही आता मिस्टरांना दुखवलं? मी नाही दुखवत, आमची अंडरस्टँडिंग खूप छान आहे. मला दुखवायचं नव्हतं मम्मी पप्पाला, म्हणून ज्या दिवशी लग्न झालं तेव्हापासून असं नाही. केलं. आमची अंडरस्टँडिंग खूप छान चांगली आहे. पण चांगले आहेत. तुमचं काय? लव्ह मॅरेज. त्यांनी प्रपोज केलं? हा. कुठे? वरळीला? वरलेलं नाहीये, म्हणजे असंच कॉलवर प्रपोज केलंय त्यांनी. अच्छा, आणि मग तुम्ही होय म्हणाला? हो, मी बोलली, लगेच बोलली. का हो? का? मी बघितलं 1 वर्ष, म्हणजे मी सिनियर होती तिकडे, मग नंतर ते जॉईन झाले. अच्छा. हा, म्हणजे मी 2010 मध्ये ऑफिस जॉईन केलं, नंतर त्यांनी 2011 मध्ये जॉईन केलं, मग 12 मध्ये त्यांनी प्रपोज केलं. वर्षाला झालंय तुमचं? मग लग्न कधी 13 मध्ये? 2016 मध्ये. मग आता तुमच्या घरात कसं बोलतात? मराठी बोलतात की? मराठी. आणि माहेरी कुठल्या भाषेत? तेलुगू. हो. मग आज या सगळ्या मैत्रिणींचा स्वभाव जर तेलुगू मधून मला सांगायचा असेल प्रत्येकीबद्दल तर जरा सांगू? हा. ह्या कशा आहेत? या కొంచెం సైలెంట్ ఉంటది, కొంచెం కోపం వస్తుంది, మంచిగానే మొత్తం. आणि ह्या बाजूच्या आहेत त्या మొత్తం శాంత, అంటే కామ్ ఉంటది एकदम. काम करत नाही ते. या आणि या पटेल गाला బాగా మాట్లాడుతుంది, బాగా फिरतात. కోపం లేదు. कोकम मराठीला कोकम खूप झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
नाही नाही, मी नाही घाबरणार. जाऊ माझ्या हाताने. चिमणे, खूप हुशार झालीस का? अक्कल आली तुला. आधी काडीची अक्कल नव्हती. मला सांग, कसं काय ओळखलंस ग? सासऱ्याचं प्रतिबिंब कसं ओळखलंस? तोंड उचकटलं कसं ओळखलं? बरं आता मला सांग, ही तुझ्या समोर बसली, ही तुझी सासू आहे का सासूचं प्रतिबिंब आहे? तू राक्षस आहेस, पण वागतोस जोकर सारखा. खूप हिंमत वाढली आहे ग तुझी. हं? जीभ चुरू चुरू चालायला लागली. हं? तू तेजस बाहेर गेला ना, या जगातूनच बाहेर जायला लक्षात ठेव. आणि तुला सुद्धा मारून टाकेन मी, कळतंय? मारा मारा ना. तुम्ही कोणाला माराल की नाही हे माहिती नाही, पण नेत्रा तुम्हाला नक्की मारणार. तुझी हिम्मत कशी झाली? हा, चालती हो आत्ताच्या आता इथून. आम्ही घाबरत नाही, तुला कळलं? जा. तू बरी आहेस ना? मी काय म्हणते ते आधी ऐका. विरोचकाने कशी भंगार नेल पेंट लावली बघा ना, मूडच गेला माझा. हलकुनी, मी नाश्त्याचं बघते, तू नेत्राला बोलवते. हो, खूप भूक लागली आहे. चला चला चला. मला सांगा, तेजस निघाला किती वाजता साईटवर? नेत्रा, मी तेजसच आहे. सध्या घरात जे काही सुरू आहे त्यामुळे आम्हाला हे करावं लागतंय. ठीक आहे ठीक आहे. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय म्हणते? गुड मॉर्निंग. हा, कालच्या पोळ्या उरल्यात. आज सगळ्यांसाठी नाश्त्याला फोडणीची पोळी करते. सगळ्यांना आवडते ना? मी काय म्हणते, सगळ्यांसाठी ठीक आहे, पण नेत्रासाठी काहीतरी ताजं करा. हा, आपल्या घरात खूप फळ आहेत. मी फ्रूट सलाड करते मस्तपैकी, आणि थोडे पोहे पण करते. बरं. काकू, मी काय म्हणते, तेजस आलाय. अरे वा, एका मुलीची मज्जा आता. त्यांना भूक लागली असेल, काहीतरी खायला करूया. हो, मी फोडणीची पोळी करतेच आहे. तेजस आला कधी कळलंच नाही. मगाशी झाला, मला पण माहिती नव्हता. मला सरप्राईज दिला. हे आता भांडत बसू नका. येतं मी तेजसला सांगा, मी नाही भांडते. ओ बास. नेत्रा, तू जाऊन बस, मी तुझ्यासाठी फ्रुट्स कापते. चल उठ. उठ, इथून नेत्राला बसायचंय. एवढी जागा आहे, बसू दे की. जागा खूप आहे, पण तुझी सावली तिच्यावर पडायला नको.
चल निघ. ये बाई ये बस बस बस. काळजी आहे त्यांना तुझी. तुझ्या पोटातल्या बाळाची आत्ताच काळजी घेतली तर बरं आहे. नंतर काही संधी मिळायची नाही. बसा. बस तू नेत्रा बस. चिडू नकोस, शांत राहा आणि तिच्या बडबडीकडे लक्ष द्यायचं नाही. माझ्या रूम मध्ये पण आला होता विरोचक. मला विचारत होता पप्पाजीच्या प्रतिबिंब कसं ओळखलं. काकुमा पण होता तिथे. मग काय मी विरोचकाला असं बोलले की विरोचक पडून निघून गेला. फाल्गुनी, जे घडलंय ते सांग आणि नीट सांग. सॉरी मी ना नेलपेंट लावत बसत होते. विरोचकाने असा हात केला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शशिकांतराव, हे कोण आहेत एक्झॅक्टली? चारूचे बाबा आहेत, शशिकांत मामा. अरे शशिकांतराव, अहो काय करताय? उठा बघू तुम्ही. उभे राहा बघू आधी तुम्ही. माझे का पाय धरताय? बंधू काय असं? माका कळवायचं तरी ना शशिकांतराव येणार आहेत ते. अचानक कसे काय आले? माका वाटतं हे श्रीनू आणि चारूचं लग्न ठरवू केले. असं विचारून माका आणखी लाजू नका उमाताई. माझ्या चेडवान इकडे येऊन काय दिवे लावल्यान माका सगळा समजला. आणि म्हणूनच तेका भेटाक न जाता मी इकडे येले तुमची माफी माग. गोष्टी या थराक जातीत या माहिती असताना चारूक इकडे पाठवलंच नसतं. मागे श्रीनू आणि निशीचा लग्न जमलेलं तेव्हा चारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. कसा बसा ते का समजावलंय. हा लग्न मोडला आणि मंजून श्रीनू आणि चारूच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. मला वाटलेलं की ह्या नात्यात तुमच्या सगळ्यांची सहमती असतील. चारू तर श्रीनूच्या प्रेमात येडा झालेला. ते का त्याचं प्रेम मिळाल, आपल्या दोन घरात सोयरीक जुळेल, हे सगळं मी विचार केला आणि मी होकार दिलाय. पण त्याचा परिणाम असो होईल असा माका वाटला नव्हता. माझ्या चेडवामुळे देवाकच देवावर सोडूचो लागत असा वाटला नव्हता. जा काय झाला त्याच्याबद्दल चारूच्या वतीन मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. नाही नाही शशिकांतराव, तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही हात जोडू नका. आणि चारूवर माझा काही राग नाहीये. अहो जशी आमची ओवी, निशी, श्रीनू, डुग्गू तशीच चारू. लहान आहे ती, तिच्याकडनं चुका होणारच.
आपण ते का समजावून सांगायला हवं ना. हो, मी ते का समजावते, ते का त्याची चूक समजूकच होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय रे त्या काय काय नाही, ते काल नारळ उतरवले होते माडावरून, ते जाणून ठेवले. हा पण ही कामं तू कशात करतस? बंदूक आहे हा? आज सकाळपासून दिसलो नाही घरात मका. बंधू मामा कामासाठी बाहेर गेलाय म्हणून मी आणून ठेवले. काय ना, आपण या घरावर हक्क गाजवतो ना, तर मग या घरातली कामं सुद्धा आपल्यालाच करावी लागणार, हो ना. आणि तसे मी आणून ठेवले नसते तर कोणीतरी चोरून नेले असते, नुकसान आपलंच झालं असतं. काय होत नाही, पण ही असली कामं ना तू करायची नाहीस. हा माका अजिबात आवडत नाही. अरे आपल्याकडे खूप पैसा हा, काय होत नाही नुकसान. सॉरी आई, पण मला तुझ्यासारखं वागता नाही येणार. आधीच या घरात राहायला देऊन या घराने खूप मोठे उपकार केलेत आपल्यावर. दादा मामाशी तू वाईट वागलीच आहेस, तर बंधू मामाला तरी दुखावू नकोस प्लीज. शेनू, जिला दादा मधला देव माणूस दिसलो नाही ती माझ्यासारख्या छोट्या माणसाला काय जपणार. आणि माका पण काय आता अपेक्षा उरलेला नाही. परांदे या बघ शिनू, तुझ्या आईसोबत वाद घालून तुझी शक्ती कमी करू, कळलं मग. मंजू, हो मंजू, कोणीला बघ. या या. अरे शशिकांत राव, तुम्ही या या या. बंधू, आजकाल तुझा ना लई तोंड सुटला. हा अरे माझ्या पाहुण्यांसमोर तरी माझ्याशी नीट बोल. लाली लाली लाली, शशिकांतराव आधी बंधूचे मेवणे आहेत, तुझे पाहुणे व्हायचेच अजून. श्रीनू, मंजूवनींना सांग तुझे दादा आलेत म्हणून. हो. या ना या, बसा 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 ना, बसा बसा बसा. शशिकांतराव, बरा केलासा तुम्ही इला असता. नाही म्हणजे तसा मी तुमका फोन करतच होतय, पण तुमचा फोन लागत नव्हता. अरे वाट काय बघतोस, जा मामी बोलो. हा बोलवतो. काय झालं? हा आता तुमचा फोन बंद होतो तो माका कसं माहित असणार ना. नाही नाही, माका तसा म्हणाचा नव्हता. माका विचारायचा होता की तुम्ही माका कशा फोन करत होता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या नमस्कार. हे बघा सगळी तयारी झालेली आहे. हो. हा म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने केली हो, आहे, चालेल. पण तुम्ही एकदा बघून घ्या आणि मग सुरू करूया. हो चालेल. अरे लक्ष्मण, तो मुखवटा घेऊन येतो. अरे हो हो. हळद कुंकू अक्षतच देवाला व्हायचे दोघांनी.
दिव्या, दिव्या, अरे भाऊ हळू, वहिनी बाहेर गेल्यात त्याच्यामुळे तर आता आम्ही इथं आहे. आणि भाई आता झाले ना तुझे 2 दिवस, दे ना आमचे पैसे, का OT-BT भरू तुझी? नाही दादा, असं काही नाही. मी खरंच आता तुम्हाला खोटं नाही सांगणार काही. मला प्लीज शेवटचे 2 दिवस द्या. मी त्या 2 दिवसात येऊन तुमचा एकूण एक पैसा चुकता करतो, शपथ. ए भाई, पैसे तर आजच घेऊन जाणार आम्ही. तो दरवेळेस गांडवतो आम्हाला, पण आज नाही गांडणार आम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा नाचायला पुढे या. काय? नाही नाचायला नको. मी भाऊ आशू ये. अरे आता तर नाचलाच एवढा चांगला. चल चल ये ये ये. काय नाही चल ये रे, काय लाजतो? ये काय करू काय, आपलेच आहे. ये शिवा, ये तू पण ये. काय? हो अरे ये. दादा उचलून घ्या काय. एक मिनिट, मी कोणाला उचलून नाही घेणार आहे भाऊ, प्लीज. अरे आशू, ही प्रथा आहे, घे उचलून. कशाला भाऊ, मी कम्फर्टेबल नाहीये उचलून घेण्यात. आशू, तू जर नाही उचललंस ना तर शिवा उचलेला तुला. काय हो? हा, हे होऊ शकतं बरं का. हा हो भाई, शिवा तू उचल. तो उचलत नाही ना, तू उचल. हा ए उचल उचल वहिनी उचल. हे मांजा, प्लीज काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. चल उचल शिवा, उचल. काय चाललंय तुमचं? मी सांगतोय मी नाहीये कम्फर्टेबल. आशू, काका मी पाहून येऊ का? चंदन, चंदन दार उघड. हा दिव्या, 2 मिनिट आलो. दादा प्लीज प्लीज मला एक शेवटचा चान्स द्या. माझी बायको आली आहे. प्लीज मी तुमचे पैसे तुम्हाला परत देतो. नाही आता तुला दुसरा चान्स मिळणार नाही. जे काय असतील ते आमचे पैसे दे, मग आम्ही इथून जातो. ठीक आहे, पण मी जर तुम्हाला आत्ता पैसे दिले तर तुम्ही माझ्या बायकोला काही सांगायचं नाही. ओके? एवढा विश्वास नाही का तुझा आमच्यावर? ओळखलं नाही भावना आपल्याला. ठीक आहे. बघा पाठवलेत पैसे. आता कसं? हेच जर तो आधी केला असता तर एवढा मोठा विषय झालाच नसता ना भाऊ. आणि तू काय, तू आमचं ऐकत तर नाही. मग आम्हाला असं सरप्राईज द्यायला लागतं तुला, मग तू वळणावर येतोच बघ. दादा प्लीज असं काही करू नका. मी हात जोडतो. प्लीज तुम्ही आता या. दरवाजा उघड. अक्कल नाही का? चल.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.